तिकडे लातूरच्या निलंग्यामध्ये पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि मागील 24 तासात जालन्यामध्ये 2 जणांचा मृत्यूही झालाय। अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत आणि वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। ग्रामीण भागातले जे नदी आणि ओढे आहेत ते दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ग्रामीण पूल जे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। आपण पाहू शकतो निलंगाकडून शिरोळ वांजरवाडाकडे जाणारा हा रस्ता आहे, पूल पाण्याखाली आल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। त्याचबरोबर या ओढ्याच्या पाण्यामध्ये एक जण वाहून गेलेला आहे। पावसानं पूर्ण शेती पाण्यामध्ये गेलेली आहे। कमरा इतकं पाणी आहे शेतामध्ये आणि इथं एक केदारपूरचा एक युवक आणि काटजवग्याचा एक युवक दोन्ही वाहून गेले। एक जण सापडलाय जिवंत आणि एक जण मृत्यू सापडलेला आहे। आणि शेतकऱ्याचं पूर्ण सरसकट नुकसान झाले। सोयाबीन पूर्ण नासाडी होऊन गेले, सोयाबीन काढायला वाहून गेले आता काही तिकडल्या भागात। पूर्ण ऊसाला कुठलीच वस्तू लागणार नाही, पूर्णपणे वाहून गेलेला आहे। आता सऱ्यादस्त जर शेतकऱ्याची अशी हालत झालेली आहे की सर शेतामध्ये जर जाऊन बघायचं जर झालं तर डोक्याला हात लावून बसायची पाळी आलेली आहे। कारण शेंग पूर्ण शेंग फुटून जे काही शेंगामधले आतमधले जे काही त्याचे काही भरलेले दाणे असतात ते पूर्णपणे बाहेर फुटून निघालेले आहेत, वापून निघाले आहेत। त्याच्यामुळे शेतकरी खूपच अडचणीमध्ये आलेला आहे। आता महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी।